कोकणामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये पाणी संकट आहे. त्याचबरोबर औद्योगिक वसाहतीतल्या काही कंपन्या बंद होत आहेत. आपल्याबरोबर असोसिएशनचे राज आंबरे सर, काय सांगाल, काय परिस्थिती आहे? कोकणामध्ये पाऊस न पडल्यामुळे धरणामध्ये पाणी नाही. त्यामुळे वाशिष्ठी नदीमध्ये पाणी नाही आणि वाशिष्ठी नदीमध्ये पाणी नाही त्यामुळे पंपिंग स्टेशनला पाणी नाही MIDCच्या, आणि MIDC पाणी पुरवठा करण्यास असमर्थ ठरलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळे उद्योग व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर नव्हे किंबहुना बंद झालेले आहेत. आज मोठे उद्योग त्यांनी आपले प्लांट शटडाऊनला घेतलेले आहेत. कदाचित 1-2 दिवसामध्ये संपूर्ण लोटे MIDC बंद होईल. म्हणजे लॉकडाऊनपेक्षाही गंभीर परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. मध्यंतरी कोल्हापूर बंदरा बांधण्यात यावं हे सुद्धा सुरू होतं. काय नेमका प्रकार घडला? हे जे वाशिष्ठीमध्ये येणारं जे पाणी आहे ते पाणी जोरामध्ये समुद्रामध्ये वाहून जातं आणि ते पाणी थांबत नसल्यामुळे तिथे वालोपे पंपिंग हाऊसच्या पुढच्या बाजूला एक कोल्हापूर टाईप बंधारा असावा की ज्याचा उपयोग उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाण्याचं शॉर्टेज असतो तेव्हा ते पाणी अडवलं जाईल आणि पावसाळ्यामध्ये तो बंधारातल्या प्लेट्स काढून ते पाणी सोडलं जाईल. या संदर्भात असोसिएशनने कायम गेले अनेक वर्ष म्हणायला हरकत नाही, 10 ते 12 वर्ष झाले असतील या गोष्टीला पाठपुरावा सातत्याने करत आली आणि त्या पाठपुराव्याला MIDCने सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला होता आणि MIDCने त्यावेळेस 24 कोटी रुपये त्या बंधाऱ्यासाठी मंजूर केले होते आणि ते जलसंपदा विभागाकडे त्यांनी वर्गसुद्धा करायची तयारी दर्शवली होती. परंतु त्या संबंधित विभागाने त्याच्यावर कोणतीही हालचाल नाही केली. आज तो बंधारा जर झाला असता तर ही परिस्थिती एवढी गंभीर निर्माण नसती झाली आणि त्याचा ते जे पाणी आहे ते किंबहुना जी औद्योगिक वसाहत आहे ते वसाहत आणि प्लस आजूबाजूचे सर्व गाव या योजनेवर अवलंबून आहेत. त्यांना आज पिण्यासाठी पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरं जावं नसतं लागतं. याला नेमकं जबाबदार कोण? उद्योगमंत्री आपल्या जिल्ह्याचे आहेत, त्यांच्या कानावर हा विषय गेला होता का? त्यांचं एखादी काय नेमकं म्हणणं काय सांगा? हो, अनेक उद्योगमंत्री साहेबांच्या कानावर हा विषय आहे आणि त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता आणि त्यांनी संबंधित विभागांना सांगितलेलं आहे. सकारात्मक प्रतिसाद दिला होता, मग प्रकल्प रखडला का? किंबहुना उद्योगमंत्री साहेबांनी MIDCच्या माध्यमातून त्याला पैसेसुद्धा मंजूर केले आहेत. परंतु तो जो टेक्निकल गोष्ट आहे, संबंधित जे जलसंपदा विभाग आहे त्या विभागाकडनं पत्रव्यवहारामध्ये दिरंगाई केली जाते आणि कदाचित त्या विभागाने दखल न घेतल्यामुळे हा विषय रखडत गेलेला आहे. त्या दृष्टीने असोसिएशन आता कोणती पावले उचलणार? नाही, असोसिएशनने कालच्या कलेक्टर साहेबांच्या मीटिंगमध्ये सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला आहे की भविष्यामध्ये हे काय आज एखादं समजा नैसर्गिक संकट आलं आहे म्हणून झालं आहे असं नाही आहे. भविष्यामध्ये हे सातत्याने होण्याची शक्यता आहे. तर या दृष्टिकोनातून लवकरात लवकर त्याचा पाठपुरावा करावा आणि ते धरण कसं उभे राहील या दृष्टिकोनात धरण म्हणण्यापेक्षा ते बंधारा कसा उभा करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत असा पाठपुरावा असोसिएशन सातत्याने करेल. काल कलेक्टरांबरोबर बैठक झालेली आहे, जिल्हाधिकारी बैठक. त्या बैठकीत नेमकं काय आलं? सदर बैठकीमध्ये लोट्यातील पाणी प्रश्नासंदर्भात आढावा घेण्यात आला. वस्तुस्थिती आम्ही त्यांच्या निदर्शन आणून दिलेली आहे आणि आता जरी औद्योगिक वसाहतीला पाणी त्यांच्या प्रक्रियेसाठी जरी देता येत नसलं, उत्पादनासाठी देता येत नसलं तरी किमान औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत किंवा परिसरात राहणारे कर्मचारी असतील, त्याचबरोबर कॉलनीमध्ये राहणारे कर्मचारी आणि या व्यतिरिक्त या योजनेवर अवलंबून असणारे परिसरातील पंचक्रोशीतील अनेक गावे त्यांच्याकडे सुद्धा पाणी नाही, तर त्यांना टँकरद्वारे MIDC मार्फत किंवा त्याचबरोबर सिओन मार्फत जिल्हा परिषद मार्फत ते पाणी पुरवठा करावा पिण्यासाठीच्या पाण्याचा, असा निर्देश कलेक्टर साहेबांनी संबंधित विभागांना दिलेला आहे. MIDCकडून आपल्या पत्रावर झाला आहे? या संदर्भात MIDCकडे आम्ही पत्रावर केलेला आहे. काली आम्ही संपूर्ण आढावा दिलेला आहे की किती पाण्याची गरज आहे. MIDCमधील कारखानदारांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन गरजेसाठी किंवा पिण्याच्या पाण्यासाठी किती गरज आहे त्याचा संपूर्ण आराखडा आम्ही MIDCला दिलेला. काल घरडा कंपनीचं युनिट बंद पडले, अजून 9 कंपन्या आहेत. म्हणजे जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत ही पूर्ण परिस्थिती नियंत्रण येत नाही तोपर्यंत कंपन्या पण राहतील. निश्चितच त्याला इलाजच नाही आहे आता, कारण कुठला दुसरा सेकंड ऑप्शन नाही आहे.
आणि आज काल गरडा बंद झालेले सगळे 7च्या 7 प्लॅन्ट बंद झाले आहेत. नुसती गरडा कंपनी एक कंपनी जरी बंद झाली तरी तिच्यावर अवलंबून असणारे अनेक उद्योग, अनेक व्यवसाय सगळेच ठप्प होणार आहेत. अनेक कर्मचारी ज्यांना ले ऑफ घ्यावा लागणार आहे किंवा सुट्टीवर जावं लागणार आहे. आणि त्या पद्धतीने इतर कंपन्यांसुद्धा त्याच मार्गावर आहेत आणि ज्या काही सगळ्या कंपन्या आहेत त्या येत्या आज किंवा उद्या सगळ्या बंद होतील. एक आर्थिक नुकसानाचा फटका या ठिकाणी बसणार आहे. आपण बोलतो रासायनिक कंपन्या, त्याच्यावरती छोटे छोटे उद्योगधंदे आहेत, त्याच्यावरती बाकी सगळ्या गोष्टी आहेत. आर्थिक फटका खूप मोठा आहे. प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. कंपन्यांचं नुकसान होणारच आहे, परंतु परिसरातील नागरिकांचं, ग्रामस्थांचं, त्या कंपन्यांवर अवलंबून असणारे सर्व कर्मचाऱ्यांचं, त्याचबरोबर रोजगाराच्या संधीसुद्धा बऱ्याचशा जाणार आहेत. आणि इथे खूप आर्थिक त्याचे आर्थिक फटके इथल्या प्रत्येक माणसाला सोसावे लागणार आहे. रोजगार त्या जाणार आहे, म्हणजे कोरोना काळची परिस्थिती जशी होती तशी पुन्हा होणार आहे का? किंवा आता रोजगार जर गेला तर कामगारांनी जगायचं कसं, काय सांगायचं? निश्चितच रोजगार, कारण कंपनी तरी किती दिवस सस्टेन करणार आहे, कारण निसर्गाचं चक्र आहे. जोपर्यंत पाऊस पडत नाही, पाऊस पडल्यानंतर धरणामध्ये पाणी आल्यानंतर कारखाने सुरू होतील. पण तत्पूर्वी जर कामगारांना जर त्या रोजगारापासून लांब राहावं लागलं किंवा त्यांना जर पाणीच मिळालं नाही, प्यायलासुद्धा नाही, जेवण बनवायला, तर अशा पद्धतीने जे बाहेरचे कामगार आहेत ते बरेचसे निघून जातील, असं साधारण चित्र निर्माण झालेलं आहे. आणि ते गेले तर पुन्हा कामगार नसल्यामुळे कंपन्या चालवणं कठीण होणार आहे. म्हणजे आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. निश्चितच फारच आणीबाणीची परिस्थिती निर्माण होईल, कारण ह्याचा फटका कोरोनापेक्षाही जास्त आता जाणवायला लागेल. कारण हे जर आणखी 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस लांबलं तर खूपच कठीण परिस्थिती उद्योजकांना याला फेस करावं. म्हणजे जे आमदार प्रमोद चेटारांनी खेडचा दौरा केला होता, लोटेमध्ये दौरा केला होता, CATPचा प्रश्न उपस्थित केला होता, तेव्हा तुम्ही काय सांगता? नाही, CATP आणि असोसिएशन दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत, दोन वेगवेगळ्या संस्था आहेत. CATPच्या बाबत जे काय आहे ते आम्ही असोसिएशन त्याबद्दल काही नो कमेंट्स. एकंदरीत CATPबद्दल बोलायला नो कमेंट. मात्र आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर या ठिकाणी खूप मोठे आर्थिक संकट ओढवणार आहे. अनेकांच्या नोकऱ्या पण जाऊ शकतात. कोरोनासारखी परिस्थिती उद्भवू शकते. लवकर या ठिकाणी मार्ग काढावा, टँकरनी पाणी पुरवठा करा, अशी मागणी या ठिकाणी असोसिएशन करतात. पावसाने दडी मारल्यामुळे लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा केमिकल कंपनीचे सर्व युनिट बंद आहेत. आपल्याबरोबर घरडा केमिकलचे कुलकर्णी साहेब, काय सांगले की काय नेमकी परिस्थिती आहे? ॲक्च्युली गेल्या 4-5 दिवसापासून MIDCचा पाणी पुरवठा बंद असल्यामुळे आम्हाला कंपनीचा शटडाऊन घ्यावा लागलेला आहे आणि कंपनीचं सर्व प्रोडक्शन आम्ही बंद केलेलं आहे. MIDCकडं आम्ही जेव्हा अप्रोच केलो तेव्हा MIDCने सांगितलं की धरणामध्ये पाणी नसल्यामुळे MIDC पाणी पुरवठा करू शकत नाही आहे आणि पाऊस आल्यानंतर सुरळीतपणे पाणी पुरवठा चालू होईल, त्यानंतरच आपण आपली कंपनी चालू करू. सर, किती आर्थिक नुकसानीचा फटका बसणार? काय काल कलेक्टर आपली बैठक झाली, बैठकीमध्ये नेमकं काय झालं, काय सांगा? ॲक्च्युली पाणी प्रश्नासंदर्भात काल कलेक्टर साहेबांनी बैठक घेतली होती. त्यामध्ये त्यांनी अत्यंत सकारात्मक रीतीने हा विषय समजावून घेतला आणि संबंधित डिपार्टमेंट, जलसंपदा असो किंवा MIDC असो, यांना निर्देश दिले की MIDCमधील कर्मचारी वसाहत आणि आजूबाजूची जी त्यावर अवलंबून असलेली जी लोकं आहेत त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी आणि गरजेप्रमाणे त्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा. आता आपले सगळे युनिट बंद झाल्यामुळे काय नुकसान होतं, काय सांगा? साधारणतः कंपनीचं दररोज 20 ते 25 कोटी रुपयांचं नुकसान होत आहे आणि हा पाणीपुरवठा कधी सुरू होईल याविषयी अजूनही आमच्या मनामध्ये अनिश्चितता आहे. कोरोनाची परिस्थिती आली, कामगारांची कपात झाली, तशी परिस्थिती आता पुन्हा होईल? ॲक्च्युली मध्ये गॅसच्या टंचाईमुळे अनेक कामगार कंपनी सोडून गेले होते. ते नुकतेच आता येत होते आणि कंपनी सुरळीतपणे चालू होत होती. पण आता अचानकपणे हा पाणी प्रश्न उद्भवल्यामुळे कंपनी परत बंद करावी लागत आहे, बंद केलेली आहे आणि जो हंगामी कामगार आहे तो परत आपल्या घरी जाईल अशी आम्हाला दाट शंका आहे. कारण आजूबाजूच्या गावामध्ये जिथे कामगार राहतो तिथे पण पाणी नाही आहे. तर पुन्हा कंपनी सुरू झाली तर ते पुन्हा कामगारांना शोधावं लागेल, पुन्हा सगळ्या गोष्टी काय? हो, बरोबर आहे. कंपनी सुरू होण्यासाठी ह्या सर्व कामगारांची गरज असते. जोपर्यंत ते कामगार येत नाही तोपर्यंत कंपनी आपल्याला चालू करता येत नाही. तर हे कामगार जर आपापल्या राज्यामध्ये किंवा आपापल्या गावी निघून गेले तर त्यांना आणणं खूप अडचणीचं ठरणार आहे आणि ते येऊन कंपनी पूर्ववत होण्यासाठी हा साधारणतः 2 महिन्याचा कालावधी परत लागणार आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या गोष्टी लक्ष दिले. सामंत साहेबांना असोसिएशनने अप्रोच केलं होतं. सामंत साहेबांनी अत्यंत पॉझिटिव्हली हा विषय घेतला. त्यांनी MIDCच्या अधिकाऱ्यांशी मीटिंग बोलवली होती. त्या मीटिंगमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे, त्याचप्रमाणे पुढील काळामध्ये असा पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचं त्यांना सूचना केल्या होत्या आणि त्यांनी पुढे ह्या काय उपाययोजना करणार आहेत या संदर्भामध्ये पण एक मीटिंग बोलवलेली आहे. कोल्हापूर बंदराचा विषय सुद्धा त्या दृष्टीने आला असेल. हो, त्यामध्ये त्यांनी तो विषय पण समजावून घेतला आणि जलसंपदा आणि MIDCच्या अधिकाऱ्यांना त्यांनी त्या संदर्भात सूचना केलेल्या आहेत. सरकारकडे काय नेमकी मागणी करताय? आता ही जी आणीबाणीची परिस्थिती आहे, सरकारकडे नेमकी मागणी काय करताय? आमची पर्टिक्युलरली MIDCला ही मागणी आहे की त्यांनी लाँग टर्मचा विचार करून, मागच्या 2 वर्षांपासून हा प्रश्न चालू आहे, तर त्यांनी लाँग टर्मचा दृष्टिकोन ठेवून पुढील काळामध्ये अशा प्रकारची पाणी टंचाई उद्भवणार नाही व कंपन्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशी आमची त्यांना विनंती आहे. आपण या ठिकाणी पाहिले, या ठिकाणी पुढे अशी जर टंचाई आली तर पुढील पाणी टंचाई होऊ नये किंवा त्या दृष्टीने कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी कुलकर्णी साहेबांनी व्यक्त केली. कॅमेरामॅन सायशिकसह निसा शेख, नवराष्ट्र चिपळूण.